पण काका जाम भारी बोलले. नमस्कार. 12 गाव 12 देव या संकल्पनेला खूप सुंदर प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांनी फॉलो केलं नाहीये, ज्यांनी व्हिडिओ बघितला नाहीये, त्यांनी जाऊन अकाउंटला 12 गावाच्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्या, व्हिडिओज बघा. सो आता एक नवीन संकल्पना तुमच्या समोर घेऊन येतोय. तिचं नाव आहे एक किस्सा. 12 गाव फिरताना माझ्यासोबत खूप बरेचसे किस्से घडले, छोटे छोटे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि इतरही गोष्टी आहेत ज्या सोबत घडत असतात, त्याचे किस्से तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका पालखीच्या शूटसाठी मी गेलो होतो राजापूरमध्ये. तर राजापूरमध्ये गेल्यानंतर आम्ही पण खूप धावपळ करून थकलो होतो. सो पाणी प्यायला एका ठिकाणी बसलो. तर एका ठिकाणी एक आजोबा बसले होते. घराच्या बाजूला बांध होता, त्या बांधावर आजोबा बसलेले. आणि त्या आजोबा बसलेले म्हणून आम्ही म्हटलं की चला आजोबांना काय एक प्रश्न करूया आणि त्यांना विचारूया की बाबा, कारण वर्षभर ते शेतात राबराब राबतात आणि मग 15 दिवस जीवाचा शिमगा करतात. तर म्हटलं एक प्रश्न विचारायचा होता. तर त्यांना जाऊन मी एक सहज प्रश्न विचारला की काका, म्हटलं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमचं देवाकडनं काय मागणं आहे. तर काकांनी एक सुंदर वाक्य बोलले की अपेक्षा आयुष्यभर संपत नाहीत रे, प्रत्येक गोष्टीत समाधान शोधा. मी काहीच बोललो नाही, मी ब्लँक होतो कारण मी ऑलरेडी दमलेलो. पण मला ना तेव्हा ती गोष्ट एवढी भारी वाटली ना, कारण ती व्हिडिओ मी शूट करू शकलो नाही, म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करूया. आणि असे तुमच्यासोबत किस्से घडले असतील तर ते शेअर करा आणि पुढचा किस्सा ऐकण्यासाठी फॉलो